मित्रहो, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या निर्याणाला 100 वर्ष होत आहेत. तर त्यांच्या या शताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी किंबहुना भारतात म्हटलं तरी चालेल कार्यक्रम होणार होते, झाले असते. परंतु करोना या महासंकटाच्या अनपेक्षित आणि आकस्मिक आगमनामुळे आपणाला जे ठरवलं आहे, जे योजलं आहे ते करता येत नाही. परंतु तरीसुद्धा या व्हर्च्युअल पद्धतीने आपण सर्वत्र पोहोचू शकतो जमेल तेवढं. आणि म्हणून या माध्यमातून आपल्यासमोर येताना मला खूप समाधान वाटते की ज्या लोकमान्यांची वाङ्मयीन सेवा मी जवळजवळ आयुष्यभर करत आलो, त्याच लोकमान्यांच्या या शताब्दीच्या निमित्ताने मला केसरी मराठा संस्थेसारख्या मान्यवर संस्थांनीसुद्धा निमंत्रित केलं आणि लोकमान्यांच्याबद्दलचे माझे विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ते सिद्ध झाले. याबद्दल मी मनापासून आभार मानतो अशा या सगळ्या मंडळींचा. मी आज युगनिर्माता लोकमान्य टिळक या विषयावरती बोलणार आहे. आता हे बोलताना मला पहिल्यांदाच युग कशाला म्हणायचं हे स्पष्ट केलं पाहिजे. युगाची संकल्पना फार प्राचीन काळातली आहे आणि विविध संकल्पना आहेत, एकच एक आहे अशातला भाग नाही. आपल्याला कल्पना आहे की आपण साधारणपणे या हिंदू परंपरेमध्ये आणि भारतातल्या इतर परंपरांमध्ये सुद्धा याचा काय प्रादुर्भाव झालेलाच आहे. जैनांच्यामध्ये असेल किंवा इतरांच्यामध्ये असेल. कलियुग म्हणजे आपण कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग अशा प्रकारची 4 युग मानतो कालगणनेची. मग त्या 4 युगांचं एक महायुग मानतो. मग 2 महायुगांमध्ये एक संधिकाल आहे तो सुद्धा मानतो. आणि अशा प्रकारे खूप व्यापक एक्सटेन्सिव्ह अशा प्रकारची कालगणना आपल्याकडे केली जाते. परंतु प्रत्यक्ष या कालगणनेचा आपल्याला व्यवहारात तसा उपयोग होत नाही. व्यवहारामध्ये आपण इसवी सन, शके जे शालिवाहन शक किंवा विक्रम संवत अशाच भाषेत बोलत असतो, हिजरी सन अशा भाषेत बोलत असतो. तर कालगणना हे आपलं वैशिष्ट्यच आहे. किंबहुना मानव का आहे याची अनेक कारणं दिली जातात आणि पक्षांपासून त्याचं वेगळेपण कुठं आहे. तर त्याचं एक कारण त्याची बुद्धी, एक कारण त्याची भाषा आणि एक कारण त्याला कालाची जाणीव आहे. इतर पक्षांना पशूंना ती बहुधा नसावी, म्हणजे नाहीच. खरं तर कालाची जाणीव फार महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं आपण काळ मोजू शकतो, मापू शकतो. तर त्या मोजमापाच्या मध्ये आपणाला अशी एक कल्पना करता येते की म्हणजे तासाच्या खाली आपण येऊ शकतो, मिनिट, सेकंद, काय आणखीन त्याला क्षण, निमिष आणि मग वर जाऊ शकतो, आठवडा, पंधरवडा आणि अर्थात मग महिना, मग वर्ष, मग तप, मग शतक, मग सहस्त्रक वगैरे 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 वगैरे. तर ही कालगणना जी आहे ती गणिती आहे. आत्ता आपण म्हणजे मी जिचा उल्लेख केला ती कालगणना. आपण जेव्हा लोकमान्य टिळकांना युगनिर्माते म्हणतो तेव्हा ती फक्त गणिताची संकल्पना राहत नाही. युगनिर्माते म्हणजे अशा प्रकारचा कालखंड लोकमान्यांच्या आयुष्यामध्ये होता किंवा लोकमान्यांनी पाहिला किंवा दाखवला की ज्याच्यावर त्यांचा प्रभाव होता प्रचंड. लोक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकायचे, कृती करायचे. त्यांचं मत विचारात घेऊन ब्रिटिश सरकार आपल्या कृतीचा आराखडा बनवायचं. तर ह्याला आपण प्रभाव म्हणतो. आणि तो प्रभाव कितपत होता तर त्यांच्याच समकालीन असलेला चिरोल नावाचा जो पत्रकार होता, वेलिंग्टन चिरोल, टाइम्स ऑफ लंडन टाइम्सचा, त्यानं एक पुस्तक लिहिलं. भारतात येऊन त्यांनी खूप ठिकाणी तो फिरला, अभ्यास केला, चौकशी केली आणि टाइम्समध्ये रिपोर्ट लिहिला, वृत्तांकन केलं म्हणूयात. आणि नंतर त्याचं पुस्तक केलं, इंडियन अनरेस्ट त्या पुस्तकाचं नाव. आता अनरेस्ट म्हणजे अस्वस्थता.
तर भारतामधल्या या अस्वस्थतेचं, असंतोषाचं, असमाधानाचं कारण कोणतं? तर त्यानं ठामपणे सांगितलं की लोकमान्य टिळक हे त्याचं कारण आहे. म्हणजे टिळकांचा प्रभाव जो आहे तो काही त्यांच्या अनुयायांनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी असं फुगवून सांगितलेला, अतिशयोक्ती करून सांगितलेला प्रभाव नाही, तर ती वस्तुस्थिती आहे. सरकार जर त्या काळात कोणाला भीत असेल, घाबरत असेल, तर ते फक्त टिळकांनाच. म्हणून टिळकांचं युग आपण म्हणतो, टिळकांनी एक युग निर्माण केलं आणि टिळकांच्या मृत्यूबरोबर म्हणजे आजपासून 100 वर्ष मागे गेल्यानंतर त्या टिळकांच्या युगाचा अस्त झाला असं आपण म्हणू शकतो. म्हणून ते टिळकांचा प्रभाव ज्या काळावरती होता, ज्या कालखंडावरती होता, त्या कालखंडाला आपण टिळक युग म्हणतो आणि टिळकांना त्या कालखंडाचा, त्या युगाचा निर्माता म्हणतो. मला असं वाटतं की असं जर मान्य केलं आपण तरच त्या काळाची संगती आपल्याला लावता येते. आणि मग टिळकांनी ते युग कसं निर्माण केलं, त्यांचं नेतृत्व कसं प्रस्थापित झालं, त्यांनी नेमकं काय केलं, त्यांच्या मागे अनुयायी कसे आले, या गोष्टींचा मला असं वाटतं की आपण जर उहापोह केला, चर्चा केली तर आपण 100 वर्षानंतर त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं असं होईल. आणि योगायोगानं कसंही म्हणा, लोकमान्य टिळकांच्या संदर्भात संशोधन करण्याची, नंतर लिहिण्याची, बोलण्याची संधी मला खूप मिळाली. मी लोकमान्य टिळकांचं स्वतंत्र चरित्र लिहिलं आहे. खरं तर 2 चरित्र लिहिली, एक लहान चरित्र, एक मोठं चरित्र. त्या चरित्राला मला केसरी मराठा संस्थेनं नचिम केळकर पुरस्कारसुद्धा दिला. त्याच्या अगोदर मी लोकमान्य ते महात्मा असा 2 खंडांमध्ये एक मोठा प्रकल्प ग्रंथरूपाचा तयार केला. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळं टिळक हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. तर टिळकांच्याबद्दल बोलताना आपण नेमकं काय बोलावं आणि काय बोलू नये असं व्हावं अशी परिस्थिती आहे. तर मग आपण टिळक युगाची मीमांसा करताना टिळकांचा जन्म इसवी सन 1856चा, म्हणजे जो सशस्त्र उठाव झाला ब्रिटिश राजवटीतल्या भारतीय सैनिकांनी केला, त्याच्यानंतर 1 वर्षांनीच टिळकांचा जन्म झाला. आणि टिळकांचा मृत्यू 1920 सालचा ऑगस्ट महिन्यातला सुरुवातीचा. म्हणजे या कालखंडात टिळकांचं आयुष्य म्हणजे फार फार मोठं दीर्घायुष्य लाभलं असं त्यांना नाही, असं म्हणणं नाही आपल्याला. तर या कालखंडात त्यांनी काय केलं, कसा प्रभाव पाडला, हे पाहण्यापूर्वी त्यांच्या अगोदरच्या कालखंडात काय होतं याचा आपल्याला थोडा विचार करावा लागेल. आणि आपल्याला दिसतं, मी आता ज्याचा उल्लेख केला की जो फार मोठा उठाव झाला 57चा उठाव, त्याला त्यावेळचे लोक बंड म्हणायचे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याचा उल्लेख पहिल्यांदा स्वातंत्र्ययुद्ध असा केला आणि त्याची चर्चा होत राहिली नंतरच्या काळामध्ये. तर हा उठाव कोणाविरुद्ध होता, तर त्यावेळच्या ब्रिटिश राजवटीच्या विरोधात. आणि ब्रिटिश राजवट कोणाची होती, तर ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची होती. खुद्द ज्याला आपण ब्रिटिश सरकार म्हणतो, म्हणजे त्यावेळेला महाराणी व्हिक्टोरिया होती आणि ब्रिटिश पार्लमेंट होता, अर्थात हाऊस ऑफ लॉर्ड्स, हाऊस ऑफ कॉमन्स हे होतंच. तर त्यांचा कारभार नाही चालायचा आपल्याकडं. तर आपल्याकडं त्यांनी मान्यता दिलेली एक कंपनी होती, व्यापारी कंपनी होती. आता एका व्यापारी कंपनीने एवढ्या मोठ्या देशाचा कारभार कसा केला, किंवा मुळात तो देश त्यांनी जिंकलाच कसा, यासंबंधीसुद्धा खूप चर्चा करण्यासारखी आहे. परंतु आत्ता ती चर्चा करण्याची वेळ नाही आहे. त्यामुळे आपण एवढं सांगू की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा तो कारभार होता आणि त्याच्या विरुद्ध, त्या कंपनीच्या विरुद्ध, पण आपण म्हणतो की ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध मोठा उठाव झाला. आणि तो उठाव ब्रिटिशांनी शस्त्रास्त्रांनी दडपून टाकला, सामर्थ्याने दडपून टाकला आणि पूर्ववत त्यांचं राज्य सुरू झालं. त्यांनी फक्त एक फरक केला की पूर्वी कंपनीला जे राज्य चालवायला दिलं होतं, व्यापारी कंपनीला, ते राज्य आता इतकं वाढलेलं आहे आणि त्याचा कारभार काही इतका सोपा राहिला नाही की एखाद्या कंपनीने चालवावा. म्हणून तो सरकारने आपल्या ताब्यात घेतला. आणि मग व्हिक्टोरिया राणी ही एकूण ब्रिटिश साम्राज्याची प्रमुख होती. त्या साम्राज्यामध्ये भारत पण आला आपोआप आणि ती महाराणी झाली. ते 1858चा राणीचा जाहीरनामा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि मग साहजिकपणे भारताचा कारभार पाहताना ब्रिटिश पार्लमेंटचा मुद्दा आला. दोन्ही गृहांमध्ये चर्चा व्हायची भारताबद्दलची. मग त्यांच्यामार्फत भारत मंत्र्याची योजना व्हायची. भारत मंत्री तिथे असायचा इंग्लंडमध्ये आणि इंग्लंडमधून इथे भारतात गव्हर्नरला किंवा व्हाईसरॉयला, नंतर त्याला ती संज्ञा आली, पाठवलं जायचं. आणि अशा प्रकारे भारताचा कारभार चालायचा. तर मग पहिल्यांदा 57च्या या उठावानंतर सरकारी अधिकृत राज्य सुरू झालं. युनियन जॅक हे त्याचं अधिकृत चिन्ह बनलं आणि तो गाडा
अशा पद्धतीने पहिल्यासारखा चालायला लागला. आता हा चालवताना ब्रिटिश सरकारच्या लक्षात आलं की आपण जी संधी दिली पूर्वी भारतीय सैन्याला उठाव करण्याची ती देता कामा नाही परत, म्हणून त्यांनी सैन्याची पुनर्रचना केली. त्याही तपशिलात मी आता इथे जात नाही, की जेणेकरून सैन्याला असं वाटूच नाही आपण की उठाव करावा. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा कोणता, की न जाणो आज सैन्याने उठाव केलेला आहे, उद्या सर्वसामान्य लोक उठाव करू शकतील, तर असं होतं कामा नये. म्हणून सामान्य लोकांच्या हातामध्ये सुद्धा जी शस्त्रास्त्र होती पूर्वीच्या काळात, कारण राज्य होतं या लोकांचं, विशेषतः महाराष्ट्रात तर मराठ्यांचं राज्य होतं, घरोघरी लोक सैनिक असायचे, शिलेदार असायचे, तर ही शस्त्रास्त्र त्यांच्या हातात ती काढून घेतली की त्यांना कुठल्याही प्रकारची संधी मिळता कामा नये. आणि अशा पद्धतीने भारतातल्या लोकांना पूर्णपणे निशस्त्र केलं, हे ब्रिटिश सरकारने केलेलं आहे. आणि त्या उठावात मार खाल्ल्यामुळं भारतीय लोकांना सुद्धा असं वाटायला लागलं की अरे ही सत्ता फार बलाढ्य आहे, तिच्याशी अशा पद्धतीने मुकाबला करून आपल्याला त्या सत्तेच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांना हाकलून लावणं अशक्य आहे. म्हणजे लोकांनी मनोमन मान्य केलं की ब्रिटिशांचं राज्य आहे. ही झाली एक बाजू, म्हणजे वस्तुस्थिती दिसते आपल्याला. दुसरी बाजू त्याची काय होते, मानसिकता ज्याला म्हणतो आपण लोकांची. या काळामध्ये ब्रिटिश सरकारने काही एक सकारात्मक गोष्टी केल्या आणि ज्या टिळकांनी मान्य केलेल्या आहेत, अगदी खुल्या अंतःकरणाने मान्य केलेल्या आहेत, उमदेपणाने मान्य केलेल्या आहेत, की तत्पूर्वी म्हणजे ब्रिटिशांचं राज्य येण्यापूर्वी आपल्याकडे एक प्रकारची अव्यवस्था नांदायला सुरुवात झाली होती. एक अराजक सदृश परिस्थिती म्हणता येईल अशी परिस्थिती होती भारतामध्ये. एकमेकात लोक लढायचे सगळे, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची खात्री नव्हती, व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापाराची खात्री नव्हती, सावकारांना त्यांच्या हुंड्यांची खात्री नव्हती, पेढ्यांची. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांनी या गोष्टींचा बंदोबस्त केला. म्हणजे काही ठग पेंढारी अशा लोकांचा बंदोबस्त केला, सुरक्षितता निर्माण केली, काही नवीन सुधारणा आणल्या, म्हणजे टपाल सुरू केलं, तारायंत्र सुरू केली, रेल्वे गाड्या सुरू केल्या. अशा काही गोष्टी केल्या त्यांनी आणि शिकवायला सुरुवात केली लोकांना. काही लोक शिकले, पाश्चात्य विद्या, युरोपियन विद्या मिळाली. मग आपण किती मागे पडलेलो आहोत हे त्यांच्या लक्षात आलं. मग अशामुळं त्यांच्या मनामध्ये अशी एक कल्पना निर्माण झाली, म्हणजे अगदी सुशिक्षित लोकांच्या मनातसुद्धा, की ब्रिटिश आपल्याकडे आले हे फार चांगलं झालं. किंबहुना ब्रिटिशांचं इथलं आगमन आणि त्यांची सत्ता ही एक प्रकारची काय म्हणतात त्याला, हा एक प्रकारचा दैवी योजनेचा भाग आहे, दैवी योजना आहे, ईश्वरी संकेत आहे, विधिलिखित चांगल्या अर्थाने आहे. आणि किंबहुना भारताला सुधारण्यासाठीच देवाने ही योजना केली की काय, प्रोव्हायडन्सने ही, नियतीने ही योजना केली की काय, अशा प्रकारे विचार लोक करायला लागले. आणि त्यामुळे हे राज्य असलं पाहिजे, आणखीन आपण त्या राज्याच्या छत्राखालीच नीट होऊ, अशी एक सुशिक्षित लोकांच्यामध्ये भावना पसरली. आणि आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक विचारवंत, म्हणजे तिकडचे असतील राजाराम मोहन रॉयसारखे, की आता हा चांगला काळ आलेला आहे सुधारणांच्या दृष्टिकोनातून, यांच्या आश्रयाने आपण शिकू, आपण सुधारू, आपल्या समाजरचनेला नीट करू आणि मग बघू पुढे काय होईल ते. मग कदाचित स्वातंत्र्य मिळू शकेल. म्हणजे लोकहितवादींनी तर असं सांगितलं होतं की आपण त्यांच्याकडून त्यांची सगळी विद्या शिकून घेऊ, हळूहळू आपण शहाणे होऊ आणि मग 100 वर्षांनी पावर का. साधारणपणे लोकहितवादी ही गोष्ट 1848-49 दरम्यान लिहितात, की मग एक दिवस त्यांना हळूच सांगू की आता आम्ही शहाणे झालो आहोत, आमचा कारभार आम्ही पाहू शकू आणि तुम्ही जा. आणि बाकी कसं आहे की खरोखर 100 वर्षांनी ते गेले जवळजवळ, पण ते केवळ आपण त्यांच्या कानात सांगितलं म्हणून गेले का, तर नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण कुठलीही परकीय सत्ता ज्यावेळेला दुसऱ्या देशाला गुलाम बनवते त्यावेळेला त्या बनवण्यामध्ये त्या सत्तेचा स्वार्थ असतो. या गुलाम बनवलेल्या देशाकडनं देशाचं जास्तीत जास्त शोषण करावं आणि त्या शोषणाच्या साधनानं आपलं भलं करावं, अशा प्रकारची सत्ता असते ती. तर त्याला ब्रिटिश अपवाद असण्याचं कारण नाही की ठीक आहे इतर लोकांच्यापेक्षा, कदाचित जर्मन लोकांच्यापेक्षा किंवा पोर्तुगीज लोकांच्यापेक्षा सुसह्य असतील एवढंच, पण ते काही कुणी आपल्यावरती उपकार करायला आले नाहीत, हा तो खरा मुद्दा होता. पण त्या पहिल्या दुसऱ्या पिढीच्या लक्षात ही गोष्ट आलेली नाही आणि त्यांनी मनापासून ब्रिटिश राज्याचं स्वागत केलं. तर हे टिळकांच्या अगोदरचं, म्हणजे केवळ ब्रिटिश साम्राज्य उलटणं ही गोष्ट अशक्य आहे असा मुद्दा नाही, तर ब्रिटिश साम्राज्य इथे असणं इष्ट आहे असाही मुद्दा आहे. तर ही टिळकांनी सुरू केलेल्या युगाच्या अगोदरची एक युगकल्पना होती आणि ही चालत आली साधारणपणे.
आणि कुठपर्यंत चालत आहे आपण असं बघू शकतो की हळूहळू लोकांना कळायला लागलं, इंग्रजी शिकले आणि हळूहळू मागण्या करायला लागले, काही गोष्टी मागायला लागले. आणि ब्रिटिश म्हणजे इंग्लंडमध्ये, युरोपमध्ये लोकशाही नावाची गोष्ट आहे, त्यांचं राज्ययंत्र वेगळ्या प्रकारचं आहे, राज्यव्यवस्था वेगळी आहे, त्यांना कळलं. आणि मग तशा प्रकारची राज्यव्यवस्था ही आपण का आणू नये. मग तिकडच्या विद्येशी सुसंगत, तिकडच्या विज्ञानाशी सुसंगत अशी राज्यव्यवस्था त्यांच्याकडे आहे. मग तेच विज्ञान, तीच विद्या आपल्याकडे येत असेल तर तशाच प्रकारची राज्यव्यवस्था आपल्याकडे पाहिजे असं आपल्या लोकांना वाटायला लागलं. आणि त्यांनी हळूहळू मागण्या करायला सुरुवात केली. आणि त्या मागणीचा एक भाग, त्या मागण्यांना एक ऑर्गनाईज स्वरूप आलं पाहिजे, संस्थात्मक काहीतरी स्वरूप आलं पाहिजे, अधिकृत काहीतरी असलं पाहिजे. म्हणून वेगवेगळ्या संस्था स्थापन झाल्या भारतभर. त्या संस्थांमधली सगळ्यात महत्त्वाची संस्था, प्रभावी संस्था म्हणजे अर्थात इंडियन नॅशनल काँग्रेस. तर ही स्थापन करताना ह्यूम साहेबांचा फार मोठा त्याच्यामध्ये वाटा होता. आणि मग न्यायमूर्ती रानडे होते, जे टिळकपूर्व भारताचे मोठे नेते आपणाला म्हणावे लागतात. किंबहुना काँग्रेसच्या उभारणीमध्ये सुद्धा रानड्यांचा फार मोठा हातभार होता. तर त्यावेळेला टिळक अगदी तरुण होते. त्यांची केसरी आणि मराठा ही पत्र सुरू झालेली होती जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली सुद्धा. तेव्हा खरं तर काँग्रेसची स्थापना व्हायचं अधिवेशन पुण्यात व्हायचं होतं, पण काही कारणामुळे ते पुण्यात नाही होऊ शकलं. एक पुण्यात असाच प्रकारचा आजाराची साथ आली. मग ते मुंबईला भरावं लागलं. आणि त्या मुंबईच्या अधिवेशनामध्ये अन्य मंडळी गेली होती पुण्यामधली काही, टिळकांना काही कारणामुळे जाता नाही आलं. तेजपाल हॉलमध्ये भरलेलं ते पहिलं अधिवेशन. पण तरी टिळकांचं त्याच्याकडे लक्ष होतं आणि हे एक प्रभावी माध्यम आहे, होतं आहे याची त्यांना कल्पना होती. म्हणून तेव्हापासून टिळकांनी, म्हणजे टिळक जेव्हा त्यांनी काम सुरू केलं ते शैक्षणिक कार्य सुरू केलं पहिल्यांदा, हे माहिती आहे आपल्याला. टिळक आणि आगरकर यांनी शिक्षण संस्था काढली, न्यू इंग्लिश स्कूल, फर्गसन कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटी. त्याचबरोबर त्यांनी वर्तमानपत्र सुरू केली, केसरी आणि मराठा, म्हणजे मराठी आणि इंग्रजी. आगरकर त्यावेळेला त्यांच्याबरोबर होते. मग पुढे आगरकरांची त्यांची फाटाफूट झाली. टिळक शिक्षण संस्थेतून बाहेर पडले, आगरकर केसरी मराठातून बाहेर पडले. त्यांनी त्यांचं स्वतंत्र वर्तमानपत्र काढलं. मग त्यावेळेला सामाजिक आणि राजकीय असा एक वाद झाला, त्याही तपशिलात मला जायचं नाही. पण त्याच काळामध्ये मग काँग्रेस स्थापन झालेली आहे. टिळक आणि आगरकर यांचा वाद असा सुरू असताना इकडे काँग्रेस स्थापन झाली आहे. पुण्यामध्ये मग काँग्रेसचे कार्यकर्ते मुख्य म्हणजे कोण, तर न्यायमूर्ती रानडे. सरळ मुद्दा आहे. इतकंच नव्हे तर त्या काळामधली पुण्यातली अतिशय महत्त्वाची मान्यवर सामाजिक संस्था की जिचं एक राजकीयसुद्धा योगदान आहे, फक्त त्याला पक्षभिक्ष म्हणायचं नव्हतं त्या काळामध्ये, ती म्हणजे सार्वजनिक संस्था. तीही स्थापन करण्यात रानड्यांचा फार मोठा वाटा आहे. किंवा महाराष्ट्राच्या संस्थात्मक जीवनाला आकार देण्याचं काम हे रानड्यांनी केलं. म्हणून टिळक जे म्हणाले होते रानड्यांबद्दल की महाराष्ट्रात थंड गोळा होऊन पडला होता आणि त्याला ऊब देऊन त्याच्यात चलनवलन निर्माण करण्याचं काम रानड्यांनी केलं. खरी गोष्ट आहे. रानड्यांनी चलनवलन निर्माण केलं, तो हालायला लागला. लोकमान्य टिळकांनी या थंड गोळ्याला की जो चलनवलन करू लागला होता त्याला असं उभं केलं आणि प्रत्यक्ष चालायला लावलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग त्या परिप्रेक्ष्यातून आपल्याला बघावं की टिळकांचं युग जेव्हा निर्माण झालं असं आपण म्हणतो, ते कसं आणि केव्हा निर्माण झालं, कुठल्या पार्श्वभूमीवरती निर्माण झालं, तर ती ही पार्श्वभूमी आहे की न्यायमूर्ती रानडे यांचं नेतृत्व आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, भारतात त्यांना मान्यता आहे. आणि मग बाकीची मंडळी आहेत की ज्यांचा उल्लेख नेमस्त, मॉडरेट किंवा मवाळ असा केला जातो. तर ही सगळी जी मंडळी होती ती मंडळी म्हणजे त्याच्यामध्ये खुद्द अर्थात रानडे आहेत, महाराष्ट्रामधले मुंबईचे फिरोजशाह मेहता होते, तिकडं बंगालमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. असे कितीतरी महत्त्वाचे लोक त्यावेळेला होते, दक्षिणेमध्ये होते. आणि ही सगळी मंडळी होती ना ती मान्यवर होती. त्यांची सरकार दरबारी उठबस असायची, त्यांचं वजन होतं, त्यांना डायरेक्ट ॲक्सेस म्हणतो आपण तो होता ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे. आणि मग ती काय करायची की जनतेच्या ज्या मागण्या आहेत त्यांना ज्या जाणवल्या त्या मागण्यांना एक चांगलं स्वरूप देऊन म्हणजे आर्टिक्युलेट करून सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारं व्यासपीठ म्हणजे काँग्रेस असं झालं होतं. मग अधिवेशन भरवायचं, ठराव पास करायचे, त्या ठरावांच्या प्रती पाठवायच्या, अर्ज करायचे, विनंत्या करायच्या, प्रसंगी शिष्टमंडळ घेऊन जायचं.
असं साधारणपणे या मावळांच्या राजकारणाचा साचा होता आणि ते काँग्रेसच्या मार्फत चाललं होतं आणि त्या काँग्रेसवरती याच पक्षाच्या म्हणजे मावळ पक्षाच्या लोकांचं वर्चस्व होतं. तर अशा परिस्थितीमध्ये टिळक काँग्रेसमध्ये प्रविष्ट झाले. टिळकांनी काँग्रेसचं राजकारण केलं. टिळकांनी पुणे कॉर्पोरेशन म्हणजे त्यावेळेला पालिका होती तिच्यात आपले उमेदवार कसे निवडून आणता येतील ते पाहिलं. टिळकांनी सार्वजनिक सभा ताब्यात घेतली. टिळक काउन्सिलमध्ये निवडून गेले. टिळक विद्यापीठाच्या विधिसभेत सिनेटमध्ये निवडून गेले. म्हणजे हे सगळं राजकीय यंत्र टिळकांनी जवळून पाहिलं आणि मग त्या टिळकांच्या काय लक्षात आलं की हे जे राजकारण चाललेलं आहे त्या राजकारणानं स्वातंत्र्याचा लढा हा पुढे नाही जायचा. तर मग काय करायला पाहिजे? दुसरा पर्याय कोणता होता? दुसरा पर्याय एक सशस्त्र क्रांतीचा होता. टिळकांच्याच काळामध्ये टिळकांच्या समोर आपल्याला माहिती आहे की वासुदेव बळवंत फडक्यांचा उठाव झाला होता. नंतर चाफेकर बंधूंनी इथे दाखवलं होतं की जुलमी एखाद्या सत्ताधीशाच्या प्रतिनिधीला कसं संपवता येईल, पिस्तुलाचा उपयोग केला होता. तर हा एक सशस्त्र क्रांतीचा मार्ग खुणावत होता. मग टिळकांच्या असं लक्षात आलं की मवाळांच्या मार्गानं सरकार दाद देणार नाही. सरकार फार निढावलेलं आहे. किंबहुना मवाळांना सरकारच्या अंतरंगाची कल्पनाच नाही. सरकारचं शोषक स्वरूप दिसत नाही. त्यांना सरकारचं फक्त सकारात्मक स्वरूप दिसतं. हा त्यांच्या ह्रस्वदृष्टीचा दोष आहे. आणि जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत सशस्त्र क्रांतीवादी त्यांच्या सशस्त्र क्रांतीला, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या बलिदानाला आपण सलामच केला पाहिजे. परंतु तो मार्ग व्यवहाराला धरून नाही. कारण असे थोडे लोक आहेत म्हणजे जसे नेमस्तसुद्धा उच्च शिक्षित लोक होते, इलिट ज्याला म्हणतो आपण, ते अल्पसंख्य होते. तसं सशस्त्र क्रांती करू पाहणारे लोकसुद्धा अल्पसंख्येत होते. आणि राजकारणाला जर स्वरूप यायचं असेल, सरकारवरती जर दडपण यायचं असेल तर बहुसंख्य लोकांनी या प्रवाहामध्ये आलं पाहिजे. आपल्या मागण्या आक्रमकपणे मांडल्या पाहिजेत. प्रसंगी रस्त्यावरती उतरलं पाहिजे. ते खरं राजकारण होईल. आणि ते राजकारण करण्यासाठी लोकांची तशी जागृती केली पाहिजे. त्यासाठी वर्तमानपत्रातून सरकारच्या विरुद्ध सरकारचे दोष दाखवणारे अग्रलेख लिहिले पाहिजेत, बातम्या छापल्या पाहिजेत, भाषणं केली पाहिजेत. आणि अर्थात प्रसंगी आपल्याला कल्पना आहे की आपले जे पारंपरिक उत्सव आहेत जसं गणेशोत्सव, शिवाजी महाराजांचा उत्सव तो टिळकांनीच सुरू केला. अशा उत्सवांच्या माध्यमातून लोकांचा स्वाभिमान जागृत केला पाहिजे. तर हे टिळकांच्या राजकारणाचं स्वरूप होतं. आणि हे स्वरूप टिळकांनी मांडल्यामुळं पूर्वीचे जे राजकारणी होते, पूर्वीचे जे नेते होते मावळांचे, त्यांच्या ताब्यात काँग्रेस होती, ते अडचणीमध्ये आले. कारण टिळकांना खूप मोठा पाठिंबा जनसमूहातून मिळायला लागला. म्हणून त्यांनी टिळकांची हेटाळणी केली. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणजे टिळक हे त्यांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या म्हणजे या नेमस्त उच्चभ्रू नेत्यांच्या दृष्टिकोनातून खालच्या थराच्या असलेल्या लोकांच्यामध्ये मिसळतात. त्यांचं फॉलोइंग लागतं. म्हणून एकदा टिळकांच्या या सगळ्या अनुयांचा उल्लेख करताना ज्ञानप्रकाशमध्ये किंवा कुठल्या तरी नेत्याने, मला वाटतं बहुतेक गोखले असतील, ब्रूट फोर्स असा शब्द प्रयोग केला होता. तर टिळकांनी त्याला आक्षेप घेतला की हा जो बहुजन समाज आहे हाच मुख्य आहे. याच्या सुखदुःखाशी एकरूप झालं पाहिजे, आपण तादात्म्य पावलं पाहिजे. म्हणून बहुजन समाज या शब्दाचा जास्तीत जास्त उपयोग पहिल्यांदा टिळकांनी केलेला आहे. आणि मग त्यांचा आणि मावळांचा संघर्ष झाला, अंतर्गत संघर्ष झाला काँग्रेसमध्ये. आणि अर्थात जसं न्यायमूर्ती रानडे यांना उतरती कळा लागली, त्यांचं वय झालं, तसं त्यांनी आपल्या राजकारणाची सूत्र गोपाळराव गोखले यांच्याकडं द्यायला सुरुवात केली. म्हणजे गोखल्यांचं पद्धतशीर काय म्हणत त्याला ब्रूमिंग झालं असं म्हणू शकतो आपण, एक नेता म्हणून. आणि इथं टिळक आणि इतर नेते यांच्यामधला फरक तुम्हाला सांगता येईल की टिळकांना कुणी असा गुरु नव्हता. टिळकांना कुणी असं राजकारणात पुढं आणलं नाही, टिळकांना कुणी प्रमोट केलं नाही, टिळकांच्या मागे कुणी गॉडफादर नव्हता. टिळकांचं नेतृत्व हे त्या काळची भाषा वापरायची म्हणजे स्वयमेव मृगेंद्रता अशा प्रकारचं होतं. म्हणजे काय की आपण सिंहाला वनराज म्हणतो, जंगलाचा राजा म्हणतो, जंगलचा राजा म्हणतो. त्याला कुणी केलं जंगलचा राजा? मग त्यासाठी त्याचा राज्याभिषेक केला का कुणी? त्यासाठी कुणी वाद्य वाजवली का? त्यासाठी त्याच्या डोक्यावरती कुणी काही पाणीबिणी ओतलं का? मंत्र म्हटले का? असं काहीच केलेलं नाही. तरीही तो राजा काय आहे? कारण त्याची मृगेंद्रता ही स्वयमेव आहे, स्वतः सिद्ध आहे, स्वतः सिद्ध आहे. तसं टिळकांचं पुढारपण, टिळकांचं नेतृत्व हे स्वतः सिद्ध झालेलं होतं,
सध्या केलेलं होतं त्यांनी. त्यामुळं त्यांना प्रत्येक पाऊल टाकताना संघर्षाला तोंड द्यावं लागलं. नेतृत्वाचं प्रत्येक पाऊल पुढे टाकताना त्यांना संघर्षाला तोंड द्यावं लागलं. सुरुवातीला लोक म्हणत होते की ते पुण्याचे नेते आहेत, मग काही लोक म्हणाले की ते विशिष्ट जातीचे नेते आहेत, मग काही म्हणाले नाही नेते एका धर्माचे नेते आहेत, हिंदू धर्माचे नेते आहेत. असं करता करता सगळ्या देशांनी, देशातल्या सगळ्या प्रकारच्या लोकांनी टिळकांना स्वीकारलं, त्यांचं नेतृत्व स्वीकारलं. आणि ते स्वीकारताना मी आत्ता म्हणालो त्याप्रमाणे त्यांना मवाळांच्या नेतृत्वाशी संघर्ष करावा लागला. आणि या संघर्षाचं तुम्हाला अंतिम टोक क्लायमॅक्स कुठं दिसतो तर 1907 साली सुरत येथे जे अधिवेशन झालं काँग्रेसचं राष्ट्रीय सभेचं, त्याच्यात नेमस्तांचा गट आणि टिळकांचा म्हणजे त्याला जहाल म्हणायचे त्या काळामध्ये, त्यांचा गट यांच्यामध्ये संघर्ष झाला. आणि त्या नेमस्तांनी टिळक आणि त्यांच्या अन्वयी यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकलं. आणि बघा 6 वर्ष मग पुढच्या वर्षी काय झालं की खटला उभा राहिला. त्याच्या पुढच्या वर्षी 8 साली टिळकांच्यावरती, आणि त्या खटल्यामध्ये त्यांना 6 वर्षांची शिक्षा झाली. त्यांना मंडालेला पाठवलं. 6 वर्ष तिथे होते. मग त्या मधल्या काळामध्ये त्या 6 वर्षांमध्ये काँग्रेस ही पूर्णपणे नेमस्तांच्या हातामध्ये होती, गोखल्यांच्या हातामध्ये होती. आणि गोखल्यांनी त्यांच्या पद्धतीने काय करायचं ते काम केलं. ही जी पहिली सुधारणा म्हणतो आपण मोर्ले मिंटोची, ती करण्यामध्ये गोखल्यांचा खूप मोठा हात आहे, ते आपण मान्य केलं पाहिजे असतात. पण मुद्दा माझा वेगळा आहे. मुद्दा असा की या प्रकारचं राजकारणाच्या मर्यादा सिद्ध कधी झाल्या की ज्या वेळेला मोर्ले मिंटो यांच्या सुधारणा जाहीर झाल्या आणि त्या अत्यंत असमाधानकारक होत्या. मग त्याच्यापुढं राजकारण तर नेलं पाहिजे. मग ते टिळक तुरुंगामध्ये असताना पुढे नेणं शक्य नव्हतं. टिळक तुरुंगात असताना राजकारण आणि लढाऊ राजकारण हे पूर्णपणे ठप्प होतं भारतामधलं. मग टिळक परत आले शिक्षा संपवून 1914 साली. मग त्यांचं राजकारण खऱ्या अर्थाने सुरू झालं. आता त्याला एक प्रकारचा रंग आला. आणि आता प्रश्न कसा होता, त्यांना काँग्रेसमधून काढून टाकलं होतं, तर काँग्रेसमध्ये जायचं, काँग्रेसमध्ये जाऊन काँग्रेसवर ताबा मिळवायचा आणि मग काँग्रेसला आपल्याला हव्या त्या दिशेने वळवायचं. त्या गलबतात जायचं, त्याचं सुकावून आपल्या ताब्यात घ्यायचं आणि मग ते गलबत आपल्याला हव्या त्या दिशेने वळवायचं. हे लोकमान्य टिळकांच्या 14 सालानंतरच्या राजकारणाचं सूत्र होतं आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि मग त्यानंतर संपूर्ण काँग्रेस टिळकांच्या हातामध्ये आली आणि ती लढाऊ बनली. मग त्यांनी काय केलं, त्या काळामध्ये स्वराज्य संघ म्हणजे होम रूल स्थापना केली, होम रूलची चळवळ सुरू केली आणि त्या होम रूल लीगच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, भारत पिंजून काढला. आणि खरोखर तो चिरोल म्हणतो त्याप्रमाणे ते भारतीय जनतेच्या असंतोषाचे जनक ठरले. आणि म्हणून त्यांच्या नावाने एक युग आपल्याला जमा करावं लागतं इतिहासामध्ये की येस हे टिळक युग आहे. या अगोदरच्या राजकारणाचा पॅटर्न, अगोदरच्या राजकारणाचा पॅराडाईम लोकमान्य टिळकांनी बदलला. अर्ध विनंत्या शिष्टमंडळं यांचे दिवस गेले आणि लोक जाहीरपणे आत्ता मागण्या मांडण्यासाठी रस्त्यावरती येऊ लागले. हे टिळकांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून टिळकांच्या नावानं आपल्याला एक युगाचा काळ मानावा लागतो. त्याला आपण टिळक युग म्हणतो. म्हणजे टिळक हे त्या युगाचे निर्माते आहेत. त्या संपूर्ण त्या याच्यावरती, त्या युगावरती टिळकांची अशी छाया पडलेली आहे, छायावय आहे असं आपण म्हणतो. आणि अर्थात हे सगळ्यांनाच माहिती आहे की टिळकांच्या नंतर नेतृत्व हे गांधीजींच्या हातामध्ये गेलं आणि मग त्याच्यानंतरचं युग हे गांधींचं युग आहे. अर्थात तो आत्ताचा आपला विषय नाही. आणि गांधीजींनी काय केलं, गांधीजींनी टिळकांचाच लढाऊबाणा घेतला आणि तो पुढे नेला. फक्त त्यांचा लढाऊबाणा हा अहिंसेचा होता. अहिंसा लढाऊ नसते असं नाही, लढाऊ फक्त हिंसा असू शकते असं नाही. मिलिटंट नॉन व्हायलन्स. येस, गांधीजींच्या राजकारणाला जर एका शब्दात सांगायचं असेल तुम्हाला तर इट वॉज अ मिलिटंट नॉन व्हायलन्स. तर हा जो गांधींचा मार्ग तो काही टिळकांना अमान्य होता अशातला भाग नाही. टिळक हे अत्यंत व्यवहारी होते. टिळक युगाचं दुसरं वैशिष्ट्य सांगतो की व्यवहारी राजकारण करायचं टिळकांनी शिकवलं. म्हणजे त्याच्यापूर्वीच्या राजकारणी लोकांचा ब्रिटिशांच्या सतसतविवेक बुद्धीवरती विश्वास होता, त्यांच्या न्यायबुद्धीवरती विश्वास होता. टिळक म्हणाले की हे व्यवहाराला सोडू नये. कुठलीही परकीय सत्ता ही दुसऱ्या देशाचं कल्याण करायला तिथे आलेली नसते. हा व्यवहार आहे, हा रोकडा व्यवहार आहे. म्हणजे राजकीय वेदांत सांगून भागणार नाही, राजकीय व्यवहार आपण करायला पाहिजे. हे टिळकांनी शिकवलं. हे टिळक युगाचं वैशिष्ट्य आहे. ही व्यावहारिकता आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लोकांना भाग घेता येईल. फक्त शिकलेला उच्च शिक्षित
असाच त्या ठिकाणी असला पाहिजे. सरकार दरबारी वजन असलेला राव बहादूर, रावसाहेब, सर अशा किताबांनी मंडित असलेला नाही. तुम्ही भारताचे नागरिक आहात, सगळ्यांना अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यांना आपण प्रागतिक नेमस्त म्हणतो, त्या प्रागतिक नेमस्थांची एक तुम्हाला गोष्ट सांगतो की सार्वजनिक सभेमध्ये कोणाला प्रवेश दिला पाहिजे, कोण त्याचं सभासद होऊ शकतं, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात महत्त्वाचे लोकांच्या हितासाठी, शहराच्या हितासाठी, त्यांच्यासाठी कोणाकडनं पैसे घ्यायचे, देणगी म्हणून, वर्गणी म्हणून. तर त्यावेळेला या सगळ्या वातावरणाचा परिणाम सगळ्या प्रकारच्या लोकांच्या वरती झाला होता, सगळ्या स्तराच्या लोकांच्यावरती झाला होता. तर पुण्यामधल्या व्यावसायिक नायकिणी ज्या होत्या त्यांनाही वाटलं आपण दिलं पाहिजे आपलं कॉन्ट्रीब्युशन. तर नेमस्त मंडळीची चळवळ सुरू झाली की अरे ह्यांचं कसं काय आपण पैसे घ्यायचे. तर टिळकांनी हे सांगितलेलं आहे की या देशाचे नागरिक आहेत, त्या कुठल्या व्यवसाय करतात हा वेगळा मुद्दा आहे, तो त्यांना खरं तर नाही करायला लागला पाहिजे, पण आज परिस्थिती अशी आहे ती कराव्या लागतात. पण म्हणून त्यांना तुम्ही नागरिकत्वाच्या कक्षेच्या बाहेर ठेवणार का, नाही, तर त्यांच्याही समस्या असतात, त्यांनासुद्धा याच्यात घेतलं पाहिजे हे टिळक सांगतात. म्हणजे ही खरी बहुजनांची कल्पना आहे. 1895 साली पुण्यात पहिल्यांदा काँग्रेस जेव्हा भरली, पुण्यामधली काँग्रेसची, त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी आणि अनुयायी कृष्णाजी पांडुरंग भालेकर होते. अत्यंत उपक्रमशील मनुष्य होता. तर ही काँग्रेस काय करायची त्या काळात, उच्च मंडळींच्याच सगळ्या मागण्या विचारात घ्यायची, गाराणी मांडायची, पुढे विषयावर टांगायची. उदाहरणार्थ काय की भारतातल्या तरुणांना ICS होता आलं पाहिजे आणि प्रशासकीय सेवेत शिरता आलं पाहिजे. पण ते होण्यासाठी इंग्लंडला जावं लागायचं. तर नाही, त्या परीक्षा भारतात झाल्या पाहिजेत. इतकंच नव्हे तर त्या परीक्षेला बसण्यासाठी जी वयोमर्यादा होती ती सर्वसामान्य ब्रिटिश तरुण पुढे ठेवून आखण्यात आलेली होती, निश्चित करण्यात आलेली होती. तर त्या वयाच्या ब्रिटिश तरुणाशी त्या वयाचा भारतीय तरुण नाही टक्कर देऊ शकणार स्पर्धेमध्ये, म्हणून भारतीय तरुणांसाठी वयाची अट शिथिल करा, अशा मागण्या असायच्या. एक सामान्य माणूस कुठेच नव्हता. तर मग भालेकरांनी काय केलं की त्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या दारामध्ये एका शेतकऱ्याचा पुतळा उभा केला, अर्धनग्न शेतकरी दाखवला की ह्याला काय स्थान आहे तुमच्या काँग्रेसमध्ये, तुमच्या राष्ट्रीय सभेमध्ये. हा प्रश्न फुल्यांनी उपस्थित केला होता त्याच्यापूर्वी. तर या प्रश्नाची दखल काँग्रेसमध्ये कुणी घेतली, मग काँग्रेसमधल्या कुठल्या व्यक्तीने घेतली, तर या प्रश्नाची दखल काँग्रेसमधल्या लोकमान्य टिळक या माणसाने घेतली. त्यांनी केसरीमध्ये लेख लिहिला की अरे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा उहापोह काँग्रेसमध्ये झाला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन काँग्रेसने काहीतरी केलं पाहिजे. आणि टिळकांनी केलं. म्हणजे टिळकांचा काँग्रेसवरती किती ताबा असो किंवा नसो त्या काळामध्ये, पण सार्वजनिक सभेच्या माध्यमातून टिळकांनी दुष्काळाच्या प्रश्नात शेतकऱ्यांचे होणारे हाल याचा प्रतिकार करायला सुरुवात केली. त्यासाठी शेतकऱ्यांची जागृती निर्माण केली. आणि कुठपर्यंत तर त्यांचा केसरीचं जायचाच खेडोपाड्यामध्ये. त्या काळातसुद्धा ब्रिटिश सरकारचा एक कायदा होता, फॅमिन कोड म्हणायचे त्याला, की दुष्काळ असताना कशा पद्धतीने शेतकऱ्यांशी वागलं पाहिजे सरकारने. पण त्यात दिलेल्या सवलती शेतकऱ्यांना माहिती नव्हत्या. त्यामुळं मधले जे प्रशासक असायचे, तालुका स्तरावरचे, गाव स्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे, तेच शेतकऱ्यांना नाडायचे, त्यांच्याकडनं जबरदस्तीने वसुली करायचे. तर हा कायदा टिळकांनी छापून घेतला, केसरीत छापला, त्याच्या प्रती काढल्या आणि त्या महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांमध्ये वाटल्या. सार्वजनिक सभेचे एजंट नेमले की ज्यांनी गावोगावी जाऊन प्रचार करायचा, शेतकऱ्यांना सांगायचं की आम्ही सारा भरणार नाही, आणि ही शेतकऱ्यांची जागृती केली. म्हणजे काँग्रेसची जी संकुचित कक्षा होती, काँग्रेसच्या राजकारणाची जी संकुचित कक्षा होती, ती टिळकांनी खूप रुंद केली. हे टिळकांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून सगळे लोक काँग्रेसमध्ये आले. मग टिळकांचं राजकारण हे बहुजनांचं राजकारण होतं. टिळकांचं राजकारण हे व्यावहारी राजकारण होतं. आणि टिळकांचं राजकारण अशा प्रकारे राजकारणाच्या कक्षा रुंदावणारं होतं. आणि म्हणून टिळकांच्या नावाचं एक युग झालं की सगळ्या प्रकारचे लोक टिळकांच्या मागे यायला लागले. आणि टिळकांनी मग जेव्हा आपल्याकडे काँग्रेस आली तेव्हा काँग्रेसमध्ये अतिशय महत्त्वाची परिवर्तनं घडून आणली. त्यातलं महत्त्वाचं परिवर्तन कोणतं एक की टिळकांच्याच काळामध्ये, म्हणजे टिळक ज्यावेळेला त्यांच्या शिखरावरती होते यशाच्या, त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी मुस्लिम लीगबरोबर करार केला काँग्रेसच्या वतीनं. आपल्याला कल्पना आहे की लखनौला 1916 साली अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये बॅरिस्टर जिना हे मुस्लिम लीगचे प्रतिनिधी म्हणून वावरले आणि टिळक काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून वापरले.
आणि त्यांनी तो करार तयार केला. त्याच्या आधी काय परिस्थिती होती? त्याच्या आधी परिस्थिती अशी होती की सरकार खेळवायचं हिंदूंना आणि मुसलमानांना, आणि मुसलमानांना काही एक सवलती द्यायचं, थोडी कृपादृष्टी असायची, मेहनत असायची. तर टिळकांच्या लक्षात आले की ज्या गोष्टी ब्रिटिश सरकार देतं आणि त्यामुळं मुसलमान येत नाहीत स्वराज्याच्या लढ्यामध्ये, त्या गोष्टी जर आपणच दिल्या, आपणच देऊ केल्या तर त्या आपोआप येतील. आणि त्या पद्धतीने टिळकांनी लखनौला करार केला आणि ज्या जागा असायच्या असेंब्लीमधल्या, काउन्सिलमधल्या वगैरे, त्या जागा वाटपांमध्ये मुसलमानांना त्यांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक जागा त्यांनी देऊ केल्या, झुकतं माप दिलं. त्याबद्दल काही लोकांना ची नाराजी देखील टिळकांनी ओढून घेतली. पण हे एक वेगळं वळण दिलं ना टिळकांनी राजकारणाला. म्हणून ते टिळकांचं युग आहे. जो त्या युगाचा निर्माता असतो त्याचा प्रभाव त्या युगावरती जास्तीत जास्त असतो, त्याचं ऐकतात लोक सगळे. तर ती भूमिका टिळकांना त्यांच्या या काळामध्ये, कालखंडामध्ये करावी लागली. तर म्हणून आपण टिळक युग म्हणतो. त्यामुळे टिळक युगाने, मी असं म्हणेन की राजकारणाने राजकारण पुढे जात असतं, स्वातंत्र्य लढा पुढे जात असतो. तर टिळकांनी तो पुढे नेला मावळांच्यापासून. तो किती पुढे नेला? तर तो पावलांनी पुढे नाही दिला, ती टिळकांनी घेतलेली एक झेप होती. इट वॉज ए लीप. आणि म्हणून ते महत्त्वाचं आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो. आणखीन काय केलं टिळक युगाचं दुसरं वैशिष्ट्य काय? टिळकांच्या युगामुळं भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या राजकारणाला एक जागतिक परिमाण मिळालं. म्हणजे कोणत्या अर्थानं ते डायमेन्शन कसं मिळालं की टिळक इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला जाऊन त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा प्रचार केला. भारताच्या लोकांची बाजू तिथे मांडली. तिथे कितीतरी सभा घेतल्या. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, टिळक त्यावेळेला घरातल्या घरात जिथं राहायचे तिथे पडले होते आणि पडल्यानंतर त्यांना काहीतरी त्यांचा पाय दुखावला, त्यांना चालता येत नव्हतं. तर टिळकांच्या त्या मुक्कामाच्या घरापासून त्या टिळकांच्या सभेच्या ठिकाणापर्यंत त्यांना ते नामदोशी खांद्यावरती घेऊन जायचे आणि तिथे त्यांची सभा व्हायची. तिथल्या पत्रकारांना मुलाखती दिल्या, तिथल्या मजूर पक्षाला टिळकांनी देणगी दिली. तिथे एक वर्तमानपत्र सुरू केलं की भारतीय स्वातंत्र्य लढ्याची बाजू नेमकी काय आहे, आणि तिथल्या लोकांना विश्वासात घ्यायचा प्रयत्न केला की काय आमची बाजू आहे. म्हणजे भारताच्या राजकारणाला एक त्यांनी आंतरराष्ट्रीय परिमाण दिलं. हे आपण टाळू शकत नाही याचा उल्लेख करणं या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजेच त्याचा अर्थ असा झाला की टिळकांनी एक नवीन युग निर्माण केलेलं आहे की ज्याची दखल फक्त परकीय ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना म्हणजे इंग्रजांना घ्यावी लागली असं नाही, तर सगळ्या जगाला घ्यावी लागली. आणि टिळकांचं नेतृत्व आहे अशा प्रकारे सर्वमान्य झालं. टिळक हे भारतीय पातळीवरचे पहिले नेते आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. टिळकांच्या मागचा इतिहास जर आपण पाहिलं तर काय दिसतं आपल्याला असं दिसतं की जे कोणी नेते होते ते त्यांच्या प्रदेशापुरते मर्यादित होते. संपूर्ण भारतामध्ये म्हणजे भारतातल्या कुठल्याही प्रांतात जा, कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तिथं त्याचे अनुयायी आहेत असे नेते नव्हते. राजड्यांसारख्या लोकांबद्दल निश्चितपणे लोकांना आदर होता, सर्वसामान्य माणसांना सगळ्या भारतामधल्या. पण तरी ते त्या अर्थाने नेतृत्व नव्हतं, कारण ते सरकारी नोकरीमध्ये होते आणि सरकारी नोकरी म्हटल्यानंतर बंधन येतं काहीतरी. मग पहिला भारतीय नेता कोणता, अखिल भारतीय नेता, असा प्रश्न विचारला तर आपल्याला निसंशयपणे सांगावं लागतं की लोकमान्य टिळक हेच पहिले भारतीय नेते आहेत. म्हणजे त्यांचं युग निर्माण झालं. त्याच्या आधी असं नेताच नाही तुम्हाला सांगता येत की सगळ्या भारतभर ज्याचं एक वजन होतं, त्याचा प्रभाव होता, ज्याचं ऐकणारे लोक म्हणजे अनुयायी होते. तर टिळकांचे अनुयायी म्हणजे टिळकांच्यासाठी प्राण द्यायला सुद्धा तयार असणारे लोक होते. म्हणजे त्या सुरतेच्या काँग्रेसमध्ये लोकांनी दगडफेक केली, खुर्च्या फेकल्या, जोडे फेकले, तर टिळकांचे कार्यकर्ते टिळकांच्या भोवती असे कडं करून उभे राहिले की टिळकांना इजा होता कामा नये. तर ही जी काही भूमिका आहे वेगळ्या प्रकारची, ती टिळकांच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसते. म्हणून आपल्याला म्हणावं लागतं की टिळकांचं राजकारण हे एका नव्या युगाचा प्रारंभ होता. म्हणजे भारताला ज्या नेमक्या वेळेला पाहिजे होता नेता नवीन, त्यावेळेला तो मिळाला. हे भारताचं आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं एक नशीब समजलं पाहिजे, आपण भाग्य समजलं पाहिजे. कारण टिळकांसारखा जर नेता नसता त्या काळात तर अवघड झाली असती परिस्थिती. म्हणजे पुढच्या काळात गांधीजींना जो फायदा मिळाला तो टिळकांनी आधी करून ठेवलेल्या काळाचा मिळाला फायदा.
गांधीजी हे टिळकांच्या खांद्यावरती उभे आहेत, त्याच्यामुळे ते पुढे जाऊ शकतात. टिळक नसते तर गांधी झाले नसते, हे आपण लक्षात घ्या. कारण गांधी झाले म्हणजे काय, गांधी व्यक्ती झाले असा मुद्दा नाही आहे. गांधींच्या मागे लोक आले म्हणून गांधी झाले. तर मागे लोक येण्याची जी प्रक्रिया आहे ती टिळकांनी सुरू केली आहे. जेव्हा आपण गांधी म्हणतो तेव्हा एकटे गांधी नसतात, तिथे गांधींच्या मागे असणारा समुदाय असतो. हे समुदायाचं राजकारण. आपण पुष्कळ वेळा शब्दप्रयोग करतो की जनता जनार्दन. काय त्याचा अर्थ आहे की लोकांना समोर ठेवून लोकांच्यासाठी काम करायचं आहे, लोकांची सेवा करायची, लोकच कुणी जणू काही ईश्वर आहेत असं समजायचं. ही भूमिका लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेच्या आधारे लोकसंग्रह या संकल्पनेतून पुढे ठेवली. टिळकांचं जे नेतृत्व होतं, टिळकांनी निष्काम कर्मयोग सांगितलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. गीता रस्त्यामध्ये त्याचं विवेचन आहे. पण टिळकांचं नेतृत्वसुद्धा निष्काम नेतृत्व योग होता असं मी म्हणू शकतो. निष्काम कर्मयोग म्हणजे काय? निष्काम कर्मयोग म्हणजे आपण आपलं प्राप्त कर्तव्य कर्म करायचं, पण ते करताना ते फळ मिळवण्याच्या आशेने करायचं नाही. कदाचित फळ मिळेल, कदाचित मिळणार नाही. मिळालं तर हुरळून जायचं नाही, आणि नाही मिळालं तर नावमेल व्हायचं नाही, परत प्रयत्न सुरू करायचा. हे त्या निष्काम कर्मयोगाचं वैशिष्ट्य आहे. आणि बऱ्याच वेळा ते मिळत नाही. उघड मुद्दा आहे. टिळकांनी ज्या वेळेला स्वातंत्र्य लढा सुरू केला त्यावेळेला स्वातंत्र्य टप्प्यात नव्हतं. ते मिळण्याची शक्यता फार कमी होती, किंबहुना नाही मिळणारे कळत होतं लोकांना आपल्या हयातीमध्ये. तरीसुद्धा आपल्या नंतरच्या लोकांसाठी, जसं अक्रोडाचं झाड लावतो एखादा बागवान, तेव्हा त्या अक्रोडाच्या झाडाला फळं 100 वर्षांनी येतात असं म्हटलं जातं. ते त्याला त्याची फळं मिळणार नसणारच, पण तरीही तो लावतो. तर ही जी एक व्यापक कल्पना आहे लोकांची, ती टिळकांची आहे. म्हणून लोकमान्य टिळकांनी लोकसंग्रहाची संकल्पना मुख्य आपल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी ठेवली, आणि ती घेऊन ते पुढे गेले, आणि म्हणून ते लोकमान्य झाले. अगोदरच्या पुढाऱ्यांचे लक्षात घ्या, आपल्याकडे ती पद्धत होती, मायना जो पत्राचा असायचा की नाही, तो राजमान्य राजश्री असा असायचा. की मोठा माणूस कोण, की जो राजाला मान्य आहे. त्यामुळे ही सगळी निमित्त पक्षाची मंडळी अशा प्रकारची राजमान्य होती बहुतेक सगळे. मी म्हणालो त्याप्रमाणे या सगळ्या पदव्यांनी मंडित असायची. राव बहादूर, रावसाहेब, सर, अशा पदव्यांनी मंडित असायची. मुसलमानांसाठी आणि पारशांसाठी खास त्यांनी डिग्री ठेवली, खान बहादूर असं म्हणायचे. अशी डिग्री होती त्यांची, अशी पदवी होती ब्रिटिश सरकारची. तर लोकमान्य टिळक ह्या सगळ्याच्या पलीकडे गेले आणि ते लोकमान्य झाले. म्हणजे त्यांची ही जी पदवी आहे लोकांनी दिलेली, ती पदवी त्यांच्या नावाच्या नेतृत्वाच्या म्हणजे युगावरती शिक्कामोर्तब करते. म्हणून टिळकांचं नेतृत्व हे अशा प्रकारे एका युगाचं नेतृत्व आहे, आणि टिळक युगाची सुरुवात ही नव्या युगाची सुरुवात आहे असं निश्चितपणे आपणाला म्हणता येतं. ही सगळी चर्चा करण्यासाठी मला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो, आणि लोकमान्य टिळकांच्या या स्मृतीला त्यांच्या शताब्दीनिमित्त अंतःकरणपूर्वक अभिवादन करतो. धन्यवाद.